नमस्कार मित्रांनो, आज बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवतो आहे. योगायोगाने गावाला आलो आहे आज. आणि योगायोग बघा, आज आम्ही जातो आहे परत सड्यावरती पार्टी करायला. कोंबड्याची नाही तर काल अचानक बेत झाला. सगळे बोलायला लागले की चला मच्छी पकडूया सड्यावरती जाऊन. तर हिवाळ्याच्या सीझनला पाणी आटून मच्छी पकडण्याचा सीझन असतो इकडे. तर बोले चला वरती सड्यावरती मच्छी पकडून तिकडेच पार्टी करूया. तर आता आम्ही घाटी चढायला सुरुवात केली. सकाळचा टाईम आहे आणि गावची घाटी चढताना म्हणजे एवढा दम लागतो, अरे बापरे. बाकीचे गेलेत पुढे, मी राहिले मागे. चला मी पण जातो त्यांच्यापर्यंत, मला सोडून जातील पुढे हे लोक. हे बघा किती पुढे चालेत मला सोडून. प्रत्येकाने काय नाही काय घेतले. अंडी घेतले, मच्छी पकडण्यासाठी कांडाळ घेतली आहे आणि वरतीच मच्छी पकडून आम्ही जेवण करणार आहोत. ह्या सीझनला सड्यावरचं जेवण म्हणजे एक नंबर. हे बघा किती मस्त जंगल आहे कोकणचं. आणि पायवाट आहे जी सड्यावरती जाते. पावसाळी सीझनमध्ये हे जंगल अजून गडद असतं. चला तर करूया मग जंगल सफारी. आणि आता आम्ही जाणार मच्छी पकडायला, तर याच्यापेक्षा भयानक तिकडे जंगल असणार आहे. काय बघता? तू जा पुढे. ते थोडा वेळ थांबलं कारण कुत्रा आहे बरोबर. असं कुत्र्याला वाटले कोणतरी आहे तिथे जंगलमध्ये. ससा, डुक्कर, हरण असं कोणी पण असतं इथे. ससं भेटलं तर अरुण सशाची पण पार्टी होईल. अरे बापरे, बघा किती गडद जंगल आहे. हां, इथून वरती गेल्यावर ते पूर्ण माळरान आहे. आणि त्याच्यानंतर मग परत एक मोठा पर्याय, ज्याला मी बारसूचा पर्याय बोलतो. तर आम्ही आता तिकडे जाणार आहोत. तर आता मी ते पायवाट पूर्ण करून जंगलच्या वाटेने माळरानावर, त्याला म्हणजे सड्यावरती आलेलं. हे बघा, हा हे बघा, चाराबोरा आम्ही बोलतो कोकणचं रानमेवा. आता शेकडे धरायला लागले आणि सफेद फुलं दिसतात ती करवंद आहेत, ज्याला पिकल्यावरती आपण कोकणची काळी महिना बोलतो. आता ती हिरवी असतात, त्याच्या पिकल्यावरती काळी होतात. कोणतरी दिसलं इथे, बहुतेक ससा असेल. आवाज न करता पुढे जायला पाहिजे आता. अरे बाबा, मला तर भीती वाटते, कोण डुक्कर वगैरे असला तर.
कोणतरी आले. गेली गेली कुवा कोंबडी होती ना, बहुतेक रान कोंबडी होती. ते जंगलात यायचं म्हणजे ही मजा असते. कुठून कोण येईल सांगता येत नाही. वाळूय दाखवली. आमच्याकडे प्रथा आहे, मुंबईकर आलो म्हणजे त्याच्या हातात वजन द्यावा. हे बघा माझ्या हातात किती वजन आहे ते घेऊन, त्याच्यामुळे दम लागते मला. ही करवंद आहेत, करवंदाची फुलं. तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी पावलं पावले असे झाडे दिसतील तुम्हाला. बाळ कोण होता? कोवा कोंबडी. मला डुक्कर, माझी फाटली ना. बघितलात मुंबईकर म्हणून माझ्या डोक्यावरती काय दिला नाही. एवढी घाटी चढून हालत झाली खरा. हा, हे सगळं आपलं माळरान आहे इकडे, आणि आम्ही याला खडं बोलतो. तर पावसाच्या वेळी गणपती, मोस्टली गणपतीच्या सीझनमध्ये एवढं दिसण्यासारखं वातावरण असतं ना इकडे आलं की जायलाच वाटत नाही. आणि आता पूर्ण सुकून गवत झाले. याला आपण काय बोलतो बाळू? करडी. करडी. आणि करडीची या सीझनला भीती म्हणजे की जरा जरी ऊन पडलं किंवा काहीतरी झालं तर वनवा जायची भीती असते. आणि वनवा पेटवता म्हणजे विजवता एवढे नाकी न येतात ना. आता तरी या लोकांचं काय सड्यावरती गवत वगैरे शेती करत नसल्यामुळे एवढं काही वाटत नाही. पण याच्या अगोदर वनवा गेला मग सगळे खालून, म्हणजे आता जी तुम्हाला घाटी दाखवली त्या घाटीतून एवढं चढून वरती येऊन आम्हाला तो वनवा विजवायला लागायचा. एवढे नाकी नऊ यायचे आणि मोस्टली रात्रीच्या वेळीच लागायचा. कोण? अच्छा, हेलिकॉप्टर. इथे मित्रांनो जवळच इथे रानताळे म्हणून आहे, तिथे हेलिपॅड आहे. तसं कोण राजकीय पक्ष वगैरे कोणाचं यायचं नाही, ते म्हणजे यायचं झालं तर तिथे विमान किंवा विमान नाही, मोठे हेलिकॉप्टर उतरवतात. त्याच्यामध्ये टोप आहे आणि खलबत्ता आहे. खलबत्त्याचं वजन एवढं आहे की अरे बापरे, खालून आणेपर्यंत माझ्या नाकी न आले. तर इथूनच थोडं पुढे चालल्यावरती आम्ही पार्टीला, म्हणजे कुठला वेळ पर्याय? बारसोचा पर्याय ना. दोन्हीवर जाणार पहिला. हां, दोन्हीवरती जाऊन तिथे मच्छी पकडणार, नंतर बारसोमध्ये जाणार. अच्छा, हां. सड्यावरचे रस्ते म्हणजे भूलभुलैया. आपल्याला जर माहिती नसेल तर ज्याला माहिती आहे त्याच्या पाठोपाठ गप्पांनी जायचं. तर आता आम्ही आलोत डोणीवरती. कोकणात छोटे व्हाळ किंवा असे पाणी साचलेले असतात त्यांना कोंड किंवा डोन म्हणतात. तर ही थोडी मोठी आहे त्याच्यामुळे आम्ही याला डोन बोलतो. हे बघा, अजून किती उंच असेल तरी पाणी आता? अरे बापरे, तर अजून किती खाली गेलं बघा. हे एवढं पाणी तरी 10-15 फूट आहे. आणि जर पावसाळ्यात तर पूर्ण हे दगड ते तुम्हाला दगडीच्या वरून असं पूर्ण वाहत असतं. म्हणजे इथून पाय टाकायला पण नको पावसाळीच्या टायमामध्ये. ते पाणी पिण्यायोग्य असं. आम्ही इथलं पाणी पितो, चांगलं नॅचरल वॉटर बोलतात ना ते, हे कोकणातला. ह्या पाण्याची चव कुठल्याही पाण्याला येणार नाही. तर मुंबईत असो नाही तर कुठे असो. काय
इथून आपली जंगल सफारी चालू. इकडे डुक्कर असतात. हिला हे बारसावचं जंगल. तरी पहिल्यासारखं म्हणणं आहे का जंगल जंगल नाही राहिलेलं. तर कोकणात सुद्धा झाडांची तोड मोठ्या प्रमाणात चालू झाली. हे बघा, याचं उदाहरण तुम्ही बघू शकता. तिकडचा जो एरिया आहे तो पूर्ण जंगलाने व्यापलेला होता. हां, पाऊलही झाडं तोडला नाही. भूतिया जंगल. अरे बापरे, झाडांकडे बघूनच भीती वाटते. एवढी भूतिया वाटतात. वरती बघ ये ते वर वर. शेवटी पोचलो आम्ही इकडे. अगोदर इकडे तयारी चालू झाली आहे मच्छी पकडायची. काय बनवतं? कशाचं बनवलं आता? काढवाचा. काढू ना, मच्छी आहे वाटतं. मच्छीला सरळ सरळ बघ. आता काय टोल वगैरे भेटत नाही, त्याच्यामुळे मच्छीचं काढवाळा. भारी आयडिया आहे. येतात कुर्ले. तुझ्या किती धरलं? दिसत नाही मला काय. ऊन नाही ना रे. अजिबात दिसत पण नाही. कुठले राहणार, डोळे चांगले हवे. दगड परत नाही साईडने हात दाखव. पुढे कोयती घेऊन आलो. पुढे आता खालना जंगलच्या भरपूर आम्ही आतमध्ये आलो आहोत आणि शेवटी इथे मच्छी पकडायचं ठरवलेलं आहे. तर आम्ही आता इथेच कॅम्प करणार आहोत. जेवण वगैरे इथेच करणार आहोत सगळे. हे इथे ठेवता. तिथे त्याच्यावर नाही. सगळ्यात जुना माणूस अंदा काय म्हणतात ह्यास? काय उंबरकोंड. उंबरकोंड. पावसातले मोठी असतात ना इथे. आलेली काय किस्से सांग, कधी आलेलं? काय काय व्हिडिओ करता. काय काय पकडलं ते सांग. कोकणातली निसर्गाची देणगी. सगळ्यात स्वच्छ पाणी असं. एवढं थंड आहे पाणी.
सगळा थकवा निघून गेला, एवढे थंड पाणी. कॅम्पची तयारी इथे सगळ्यात जेवण वगैरे करणार मच्छी पकडून. आमचे स्पेशल आचारी बाळादा आणि सुनील गाडी. जंगलात आलं की यांच्याचं जेवण खायचं आणि जोडीला आहेत आनंदा नवीन आचारी मुंबईवरून मागवलेले. त्याच्याच पाणी येत होतं की काय, पाणी निघालं मसाल्याचा, पिशवीतनं पाणी येत होता. नाही म्हटलं तर वरती टेम्परेचर 28-29 असेल आणि इथलं टेम्परेचर असेल सध्या 25-26, म्हणजे एवढा थंडावा आहे आता इथे. सगळा थकवा निघून गेला. घाटी चढ्यापर्यंत फाटली. घाटी येत नाही घेऊ. ह्या मोठा गांडाळ, हा मोठा कांदा आणि तिकडे निलंत छोटा वाला असं सांग. सांगणारे गप्प राहत. गप्पा हे मोठी कांडाळ आहे. गोड्या पाण्यातली. परंतु आधी जरा सुपारी खातो आणि माझी सुपारी खाता पण काढतो. मग काय कोकणातलं ते हे आहे, काय बोलतात ते, टाइमपास. सुपारी कोकणातला टाइमपास आहे हा. आणि आम्हाला ह्या पान सुपारी शिवाय जमत नाही. थोडं पण बाबा चैन पडत नाही. आता कशा कुर्ल्या काढायच्या ते पान खाल्ल्यावर सुचेल. खाली भेटले की नाही कुर्ले? मच्छी आता इकडे फक्त कुर्ली लागली की सांग, मग येतो. नाही वरती आवाज आलो काय तो. नाही इकडे उठत ना डुकरा मोठी. इकडनं माती घ्या ना, इकडनं तीच माती जरा जरा घेऊ नी. इकडे जेवणाची तयारी चालू. गावकार फोटो देवा. ही सुकी आहे. चला विजा चड्डी काढ चला. मी इकडे कांदा नको या. आता काय मध्ये मध्ये बांधवता की ते मोठा आहे रे कांदा. सगळे लहान मासे अडकतील वाटतं. आडवे हे अशीच पद्धत पागल्याची. टाकून ठेवा. इकडे उन्हातच जा. हे बसून शूटिंग वाले होत पाटणा. कांदा स्पेशल बाळू, बामत आणि अरुण. पाणी एवढं थंड आहे ना. बापरे, लय उंच आहे रे. इथेच बघ किती आहे. काय बघ पाणी थंड बघायला लागतंय घरातलं. अरे बापरे, लय उंच पाणी. अरे भारना दिसत नाही. पाणी उंच बघ किती वाटतंय. असं कमी आहे पायाच्या याच्यावर चालतो मी. ती लोक सांगतात जवळजवळ 2 बांबू एवढं पाणी आहे तिथे समोर एवढं उंच पाणी.
अरे बापरे. तिकडे बांधणार कशाने तो? हे तिथे अगोदर टाकलेलं आहे बाळू एक. नॅचरल फिशिंग. हे पावसात न टाकलं, पावसात नाही भेटणार नाही, पावसात तर टिकणार पण नाही एवढं पाणी फास्ट असेल तर. अशी सोडून द्यायची. कांदा टाकून झाली. आता अजून किती वेळानंतरी अरुण? कांदा एवढा उंची आता पाण्याचा. होय अरुण, किती वेळानंतरी काढणार आता? अर्धा तासान. बघूया अर्धा तासान किती मासे भेटतात ते. थोडं वोट तिकडे बाळू, वोट रस्सी वोट. आत्ताच कांदा टाकून झाले आणि आता मी चाललो आता खेकडे पकडायला. हा, हे लोक कुठे गेलेत काय माहिती. इकडे जंगल आहे आजूबाजूला. एकट्याने यायचं म्हणजे भीती वाटते. दिसले. हाय. हाय होती. अरे होती ती पण ती बघ बारकी आहे. हाय त्याच्यातच. अरे हाय एवढं बारकी आहे ती बघ. हा टिफिन आणलं आणला ते काय दे. का पडतो इकडनं बघा तू. छान. इकडे जाईल ना. मी ये उचलूच, थांब मोबाईल ठेवतो. अशी घे इकडे. थांबा सॉरी, खिशात ठेवू काही. इकडे खाली. हे हाय बाई फार मोठे ह्याच्यात. धरलं तिथे हाती बाई बा. एक कुर्ली भेटली मोठी. मेंगावनी आहे. अजून आहे काय बघा ती. आत्ता कशी मेंगावनी. बाजूला सोड. मिटली. नको ना. काढवी पण आहे मोठी. भरपूर भेटले तरी. मासे कांदा टाकल्यापासून कुणी बघितला नाही. काय म्हणता? काहीच नाही. मावळा नाही. ताजा मावरा, कोकणचा ताजा मावरा. काय कांडाळच लागले. एक तासाबरोबर कांडाळ लावलेलं आहे त्याला, पण खवळे लागलेले आहेत. खवळे मिक्स मच्छी. इकडे छोटी कांडा, तिकडे मोठी कांडा. बाळू जा परत. थंड भरती नाही. मोठे लागले तरी.
बाळा आपलं पकड आपला ते बस मागं आलं केवढं मोठं. खवळ्यापेक्षा खाव खायची. हो तरी खवळे लागली. ह्याच लागले आहेत ना. मोठं वाळे असतील. बाळू काय तेवढं पाणी होतं तिथे. मग तिथे पुढे किती सातेवर मला वाटलं ढोपारवर असाच. मी गेलोच नाही पुढे. मग हळू काय लागलाय काय? हा दुपारचे 1 वाजत असेल तरी पण पाणी एकदम बर्फासारखं थंड आहे इकडे अजून. कायच नाही बाळू, नवीनच कांडाळ म्हणून की काय. रात्रभर ठेवली तर 2-3 असतील. आपल्या दगडी खाणं तरी भरपूर भेटले. ते अंड्याचा अगोदरच तयार झालाय. पण नाही काय अंडी. आता अंडी कसली अरे अंडी होती ठेव तशी रस्त्यात टाक. बाहेर येईल ती. अरे 2 तुकडे होते त्याचे. मस्त. हे काय बनवतो कुर्ल्याचं रस्सो. ते 1 नंबर फोडणी झाली आहे. तिखट नाही अरे आराम करा तोपर्यंत. मी कुर्ल्यांचं डेंगे चेचून त्याचा रस काढलेला आणि त्याचं आता कडण करतोय. काढा हा. भात हा काही भात कुणी आणला ना. भाकरी आणलेली. भात कुणीच नाही आणला. आज भात खाल्लं कोण. भात फक्त दाढी आणलेलो आम्ही. भात नाही आणलेलो. ह्या पाणी घ्या. ताजा आहे ना, थंड. आमची होती पुढे सगळे. फळं पण टाकूया ना सगळी. टाक तू. स्पेशल मसाला तिरफळा. इकडे जेवणाची तयारी चालू आणि इकडे कुर्ले पकडून पकडून सगळे दमले आहेत. झाडाखाली निवान चालू इकडे. बळ भूक लागली की काय. मस्त झणझणीत बनवला नाही तिकडे. पोटात आग उठले. बघूया झालंय काय. इकडे कुर्लेचं रसन, तिकडे मच्छी होती काय तरी आली आहे झणझणीत. अरे तांबडा रसा आणि काळा रसा कुर्लेचा.
आमचे वाढपी प्रत्येक पंक्तीत वाढपी. भात दिलास मात दिला तर चपाती घेतला भाज्या खाऊन सांग कसं झालंय टेस्ट बघ. अंड्याची अंडा पण नाही खाणार मग दे. मला माहिती होतं काय हे हवी ती ते कोणा खावी चपाती चपाती भरपूर आहे. भात नाही कोणी आणला मग भात ठेव थोडं. अंडी आधी काय वाटत जास्त नको कडान देवचं काय झाला तर काय खाऊ काय मी मग सगळा जमा करून ठेवा. अंडी खा आता हे तुमचं रगत पडून देऊ एक होती आता अंड्याचं याच्यावर काढ रे. ना बस झालं. काय बस झाला दाखवतो जाऊ. जरासं किती आहे मोठी भेटली होती तर पेंदो माझंच आलो. त्यात पेंडे हत एक नंबर. पूर्ण भरीव कुरली आणि सोबत कडान. घेतो मला एक नंबर. हे काय काढून देतो. हे कसं झालं सांगा तरी. एक नंबर. हम्म. झाक झाक एकदम एक नंबर ना जंगलातली पार्टी. जंगलात कडान पिऊन खातोय अशी बघतो कोकणातच आपल्याकडे ना. मग कडान पिऊन खातोय बघ इकडे सूप हा? हे टोपातले जो रसो फोटो पाडा काय बाजूला निसर्ग आणि इकडे मस्तपैकी पार्टी. हे काय केलं मच्छीच्या भातात मच्छीच्या टोपात एक नंबर. अरुण चटणी चपाती घे इकडे अशा प्रकारे आजच्या दिवसाची पार्टी करून आम्ही सगळे आता घरच्या प्रवासाला निघालो. सगळ्यांची पोटे एकदम तुडुंबपणे भरलेली आहेत कारण जंगलमध्ये आलो की एवढं जेवायला होतं जेवढं घरी पण जेवत नाही. मग सगळे आता परतीच्या प्रवासाला निघालो होता. चला घरी मित्रांनो.